सर्वांना नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत आपण पीओ गाईडचा पार्ट सर्व कव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे आपला जो बँकिंग आणि रेमिटन्स अजून जो काय पार्ट बाकी असेल तो मी व्हिडिओ अपलोड करत राहील. त्याबद्दल काही वांधा नाही बबल्या. आता लक्षात घ्या, आज आपण काय बघणार आहे, व्हॉल्यूम पास बद्दल माहिती बघणार आहे. व्हॉल्यूम पास मध्ये एकूण 57 ए पर्यंत डेफिनेशन्स आहेत. त्यामध्ये काही डेफिनेशन्स डिलीट झाल्यात. डेफिनेशन म्हणजे तुला सांगतो व्याख्या बरं का. आता लक्षात घे, डेफिनेशन्स काय झाल्यात, काही डिलीट झाल्यात, काही आहेत. परीक्षेला ज्या येणार आहेत व्हॉल्यूम पास मधील चॅप्टर 1 आहे, त्यातले आपल्याला परीक्षेला डेफिनेशन आहेत, ते आपण काय करणार आहे, एक 10-12 व्हिडिओ मध्ये सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये तो सांगतो एका व्हिडिओ मध्ये सरासरी 10-12 आपण त्या डेफिनेशन घेण्याचा प्रयत्न करू. आणि तुला जर आहे ना परीक्षेला बघ 7 प्रश्न विचारले जाते, तर 7 पैकी तुला 14 मार्क जर हातचे मिळवायचे असतील तर तू काय कर, इथून पुढचे आपले 10-12 व्हिडिओ व्यवस्थित मन धन तन सगळं लावून बघ, बाकीचे कुठाने कमी कर. त्याचप्रमाणे तुला सांगतो काय करायचंय, मी जे सांगणार आहे तेवढंच फक्त तू फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न कर. हे बघ, तुला काय सांगतो, परीक्षेला आहे ना व्हॉल्यूम 5 वर 7 प्रश्न विचारणार. त्याच्यामध्ये त्यांचा कल कुठं असतो, जे आपले थिअरी क्वेश्चन आहेत डिस्क्रिप्टिव्ह कसं लॉंग बनवते त्याच्यावर ते विचारलं जातं. आणि पीओ गाईडचा जो पार्ट आहे त्याच्यावर काय करतात की फॅक्च्युअल डाटा डायरेक्ट टाकतात. तुला सांग बबल्या ह्याची किंमत किती, सांग ह्याला काय म्हणतात, असा कार्यक्रम पीओ गाईड मध्ये. पण व्हॉल्यूम 5 मध्ये काय केलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह वर त्यांचा भर असतो. आता बघ, आपण काय करणार आहे, आजच्या व्हिडिओ मध्ये 10 डेफिनेशन बघूया. त्या कुठल्या कुठल्या आता काय ते तुला सांगतो बघ. व्हॉल्यूम 5 हेडिंग टाकलंय, त्यामध्ये पहिली डेफिनेशन बघ. व्हॉल्यूम 5 मध्ये पहिली डेफिनेशन आहे पोस्ट मास्टर जनरल. आता पोस्ट मास्टर जनरल म्हणजे काय असतं, जे रिजनचे प्रमुख असतात ना बघ, रिजनचे प्रमुख जे असतात त्यांना म्हणतात पोस्ट मास्टर जनरल. जनरल जी लिहितोय प्रत्येक वेळेस काय लॉंग फॉर्म लिहित नाही, फक्त तू लक्षात घ्यायचा प्रयत्न कर. आता रिजन म्हणजे काय असतंय, परिक्षेत्र असतंय. अनेक डिव्हिजन्स मिळून काय तयार होतं, रिजन तयार होतं. रिजनचे प्रमुख लक्षात घ्यायचंय पोस्ट मास्टर जनरल असतात. आता अनेक रिजन मिळून तयार कोण होणार, अनेक रिजन मिळून सर्कल तयार होत असते. सर्कल म्हणजे काय असते, मंडळ असते किंवा सर्कल. सर्कल तुला सांगायचं झालं, आपलं महाराष्ट्र हे सर्कल आहे. अनेक रिजन मिळून काय झालेलं आहे, आपलं महाराष्ट्र सर्कल तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुला उदाहरण सांगतो, पुणे रिजन असेल, संभाजीनगर रिजन असेल, त्याचप्रमाणे आपलं नागपूर रिजन असेल, ह्या सर्वांचं मिळून काय झालेलं आहे, आपलं महाराष्ट्र सर्कल तयार झालेलं आहे. महाराष्ट्र सर्कलच्या अंडर मध्ये गोवा आणि महाराष्ट्र हे इन्क्लूड होतं. त्याचप्रमाणे सर्कलचे प्रमुख कोण असतात, सर्कलचे प्रमुख असतात बघ, प्रिन्सिपल पोस्ट मास्टर, प्रिन्सिपल पोस्ट मास्टर जनरल किंवा चीफ पोस्ट मास्टर जनरल. चीफ पोस्ट मास्टर जनरल आलं लक्षात. चीफ पोस्ट मास्टर जनरल हे इन्चार्ज असतात सर्कलचे, सीपीएमजी. आलं लक्षात, चीफ पोस्ट मास्टर जनरल. आता तुला सांगितलं रिजनचे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल असतात. आपण पहिली व्याख्या पोस्ट मास्टर जनरल बद्दल आहे व्हॉल्यूम 5 मध्ये. त्याचप्रमाणे सर्कलचे प्रमुख असतात चीफ पोस्ट मास्टर जनरल किंवा प्रिन्सिपल पोस्ट मास्टर जनरल. हे काय असतात, प्रमुख असतात. आलं लक्षात. प्रिन्सिपल पोस्ट मास्टर जनरल म्हणजे मुख्य पोस्ट मास्टर म्हणलं जातं. त्याचप्रमाणे तुला आता पहिली डेफिनेशन समजली का पोस्ट मास्टर जनरलची. त्यानंतर दुसरी डेफिनेशन काय बघ व्हॉल्यूम 5 मध्ये. व्हॉल्यूम 5 मध्ये दुसरी डेफिनेशन आहे आरएमएस बद्दल आहे. आता आरएमएस म्हणजे काय, आरएमएस म्हणजे रेल्वे मेल सर्व्हिस. रेल्वे मेल सर्व्हिस. तुला काय केलं जाईल, परीक्षेला विचारलं जाईल आरएमएस चा लॉंग फॉर्म सांग. तू काय करशील, तिथे आहे ना, इथे एस जोडला जातो बरं का, मुद्दाम तुला इथं गडबड करण्यासाठी. इथे एस नाही, फक्त आरएमएस चा लॉंग फॉर्म काय आहे, रेल्वे मेल सर्व्हिस. आता रेल्वे मेल सर्व्हिस ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते सांगतो बघ तुला. ह्याच्यामध्ये काय शब्द आहे, सर्व्हिस. हे बघ व्यवस्थित सांगतोय, लक्ष घे. सर्व्हिस म्हणजे काय, सेवा दिली जाते. कोण सेवा देत आहे, रेल्वे मेल सर्व्हिस. आता सेवा दिली जाते, कुठली सेवा दिली जाते, मेलची कॅरेज ऑफ मेल. कॅरेज ऑफ मेल. कॅरेज ऑफ मेल म्हणजे काय, आपली जी मेल आहे ती काय करायची, वाहून आणणे, घेऊन जाणे. कॅरेज म्हणजे काय, वाहून आणणे, घेऊन जाणे, त्याला म्हणतात कॅरेज ऑफ मेल.
कॅरेज ऑफ मेल कशाने कशाने करू शकतो? बाय रोड करू शकतो, बाय एअर कर, बाय रेल्वे कर, किंवा तुला वाटलं जहाजाने करायचंय त्याने करतो बाय सी. ज्या पद्धतीने तुला काय करायचंय, कॅरेज ऑफ मेल करायचंय, काय करायची, सेवा द्यायची पोस्टसाठी, कोण देणार? आरएमएस देणार, रेल्वे मेल सर्व्हिस देणार. कशा कशाने ते करू शकतात? बाय रोड करू शकतात, बाय एअर, त्याचप्रमाणे रेल्वे सी कशाने काय करायचंय, सर्व्हिस द्यायची. वाहतुकीची जी आपली आहे काय, मेल वाहतूक करणे, ते काम कोण करतं? आरएमएस करतं. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे आरएमएस चं काम काय, जे आपले पोस्ट ऑफिस असतील, पोस्ट ऑफिस असतील, त्याचप्रमाणे मेल ऑफिसेस असतील, मेल ऑफिसेस किंवा सेक्शन ऑफिसेस असतील, सेक्शन, इथून काय करायचंय, मेलचं काय करायचंय, घेऊन जाणे घेऊन येणे, हे काम कोणाचं आहे? आरएमएसचं आहे. आरएमएस सेवा देत ते. आलं लक्षात? पोस्ट ऑफिस असेल, मेल ऑफिस असेल, सेक्शन असतील, इथून कॅरेज ऑफ मेल करतं. कशाद्वारे ते करू शकतात? बाय रोड करतील, बाय एअर करतील, त्यांना ज्या पद्धतीनं करायचंय त्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील. त्याचप्रमाणे सर्व्हिस दिली जाते आरएमएस थ्रू कॅरेज ऑफ मेल्स. आणि ह्या सगळ्या तुझ्या आता कार्यक्रम लक्षात आलाय का? अशा प्रकारे दुसऱ्या डेफिनेशन मध्ये एवढीच माहिती दिलेली आहे बरं का बाबल्या. तुला आता सांगतो, या आरएमएस चे जे इंचार्ज असतात ना, ते एसआरएम, एसएसआरएम ते असतात, ते पुढच्या डेफिनेशन मध्ये ते तुला सांगतो बघ. आता हे आले लक्षात, पुढे लक्ष जाता. आता होल्डिंग पास मधली जी तिसरी डेफिनेशन आहे ना, 3 नंबरची डेफिनेशन ती डिलीट केलेली आहे. त्यानंतर 4 नंबरची जी डेफिनेशन आहे ती तुला सांगतो. त्याच्यामध्ये काय दिलंय, सुपरिटेंडंट, सुपरिटेंडंट, त्याचप्रमाणे सिनियर सुपरिटेंडंट असतील, सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस. शॉर्टकट लिहितोय बरं का, हे बघ, सुपरिटेंडंट किंवा सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस, याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? अधीक्षक किंवा प्रवर डाकघर अधीक्षक. सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस म्हणजे प्रवर डाकघर अधीक्षक. हे बघ, आता सुपरिटेंडंट लिहिलंय, तुला माहिती असेल हे कोण असतात? इनचार्ज ऑफ पोस्टल डिव्हिजन असतात. कोण? सुपरिटेंडंट किंवा सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस हे इनचार्ज ऑफ पोस्टल डिव्हिजन. पोस्टल डिव्हिजनचे कोण असतात? इनचार्ज असतात. त्याचप्रमाणे कशाचे कसले इनचार्ज असतात? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल असते. कोणाचं? सुपरिटेंडंटचं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिहितो बघ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल और इनचार्ज ऑफ पोस्टल डिव्हिजन सुपरिटेंडंट किंवा सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस असतात. त्याचप्रमाणे जे ऑल ऑफिसर्स पोस्टल डिव्हिजनच्या अंडर जे काम करतात, ऑल ऑफिसर्स कुठं जे पोस्टल डिव्हिजनच्या अंडर काम करतात ते सब ऑर्डिनेट असतात. कोणाला? सुपरिटेंडंटला. सब ऑर्डिनेट म्हणजे त्यांना उत्तरदायी असतात. सगळ्या कुठला काय करायला लागेल, यांना सांगायला लागेल ऑल ऑफिसर्स आर कंट्रोल ऑफ सुपरिटेंडंट. त्याचप्रमाणे सब ऑर्डिनेट ऑल ऑफिसर्स सुपरिटेंडंटला असतात. सुपरिटेंडंट सुद्धा कोणाचे तरी अधीन असतील ना बबल्या. तर सुपरिटेंडंट कोणाच्या अधीन असतात तुला सांगतो. सुपरिटेंडंट अधीन असतात रिजन किंवा सर्कलच्या, रिजन किंवा सर्कलच्या सबऑर्डिनेट साठी कोण असतात? सुपरिटेंडंट असतात. त्याचप्रमाणे ऑल ऑफिसर सबऑर्डिनेट टू सुपरिटेंडंट. आता रिजन सर्कलचे तुला मागच्या याच्यामध्ये सांगितलं, मागच्या डेफिनेशन मध्ये प्रमुख कोण असतात, काय असतात. त्याचप्रमाणे आपलं तुला सांगितलं दुसरी डेफिनेशन, त्यामध्ये आरएमएस चे तुला इनचार्ज सांगतो बघ, लक्षात घे. एसआरएम किंवा एसएसआरएम हे काय असतात? आरएमएस चे इनचार्ज असतात. सुपरिटेंडेंट ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस, त्याचप्रमाणे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ मेल सर्व्हिस. आला का कार्यक्रम लक्षात? चौथी डेफिनेशन तुझ्या लक्षात आली का? त्यानंतर आता बघ पाचवी डेफिनेशन काय. आता पाचवी डेफिनेशन लक्षात घे. हेड ऑफिस, HEAD, हेड ऑफिस. हेड ऑफिस काय असते? आता हेड ऑफिस म्हणजे बघ मेन ऑफिस ऑफ ग्रुप पोस्ट ऑफिस असतं. मेन ऑफिस ऑफ ग्रुप पोस्ट ऑफिस.
कंसिस्टिंग किंवा इन्क्लुडिंग कंसिस्टिंग ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो हेड ऑफिस मध्ये? ह्याच्यामध्ये ते स्वतः येईल इट सेल्फ मन, त्याचप्रमाणे नंबर ऑफ स्मॉल पोस्ट ऑफिस असतील, नंबर ऑफ स्मॉल पोस्ट ऑफिस म्हणजे कुठले यस असतील किंवा तुझे बीओ असतील, ब्रांच ऑफिस असतील, हे सगळे कोणाच्या अंडर असते? प्लेस अंडर हेड ऑफिस, प्लेस अंडर ज्युरिडिक्शन ऑफ, प्लेस अंडर ज्युरिडिक्शन ऑफ हेड ऑफिस. हेड ऑफिस म्हणजे काय असते? मेन ऑफिस ऑफ गुड पोस्ट ऑफिस कंसिस्टिंग इट सेल्फ और नंबर ऑफ स्मॉल ब्रांच ऑफिस, त्याचप्रमाणे एसओ असतील कशाच्या अंडर? प्लेस अंडर ज्युरिडिक्शन ऑफ, त्या एरियामध्ये असतील, त्याला म्हणतात हेड ऑफिस. त्यानंतर हेड ऑफिस हे जे असते हे मेन ऑफिस असते, मेन ऑफिस ऑफ अकाउंटिंगचं मेन ऑफिस असतं. आता याच्यामध्ये कोणाकोणाचं अकाउंट केलं जाईल? अकाउंट म्हणजे हिशोब असेल, त्याचप्रमाणे ते काही पैशाचा व्यवहार असेल, ह्या सगळ्यांवर नियंत्रण कोण ठेवण्याचं काम करतं? हेड ऑफिस हे काय करतं? नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये मेन अकाउंट ऑफिस आहे, कुठला? हेड ऑफिस. ह्याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो? इट सेल्फ म्हणजे त्या स्वतः हेड ऑफिसचा समावेश होईल. त्याचप्रमाणे ऑल एसओज अँड बीओज म्हणजे आपले जे ऑल सब ऑफिसेस आहेत, त्याचप्रमाणे जे ऑल ब्रांच ऑफिस आहेत, त्या सर्वांचा समावेश अकाउंट सेक्शन हे कोण नियंत्रित करतं? हे सगळं अकाउंटिंगचं काम हेड ऑफिस नियंत्रित करतं. त्याचप्रमाणे हेड पोस्ट ऑफिसचे जे ना इन्चार्ज असतात, इन्चार्ज कोण असतात? हेड पोस्ट मास्तर हे इन्चार्ज असतात. हेड पोस्ट मास्तर, हेड पोस्ट मास्तर काय असतील? हेड ऑफिसचे इन्चार्ज असतील. आता लक्षात. त्यानंतर ह्याच्यामध्ये 5A 5B आणि 5C असे 3 डेफिनेशन येतात. त्या तुला सांगतो बघ, लक्षात घे. इथं 5A म्हणजे काय आहे? 5A मध्ये काय दिलेलं आहे की व्हीसॅट स्टेशन. व्हीसॅट स्टेशन म्हणजे काय तुला सांगतो बघ. आता व्ही फॉर काय? व्ही फॉर फेरी. इथं व्हीसॅट स्टेशन लिहितो. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन. आता व्हीसॅट स्टेशन म्हणजे काय असतं? व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन. हे कुठं असतात? हे इम्पॉर्टंट जे हेड ऑफिस आहेत, काय इम्पॉर्टंट जे हेड ऑफिस असतील, IMP HO असतील, इम्पॉर्टंट हेड ऑफिस असतील, तिथं व्हीसॅट स्टेशन असतात. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन असतात. त्याचप्रमाणे हे काय काम करतात? ट्रान्समिशन ऑफ मनी ऑर्डर करतात. यांचं काम काय आहे? ह्या स्टेशन वरून काम कुठलं केलं जातं? ट्रान्समिशन ऑफ मनी ऑर्डर. ट्रान्समिशन ऑफ मनी ऑर्डर कुठून केलं जाईल? व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल स्टेशन असतात, हे इम्पॉर्टंट हेड ऑफिस येतं, तिथं काय असतात? हे प्लेस असतात. त्यानंतर 5B मध्ये काय दिलंय बघ. 5B मध्ये काय दिलंय? ESMO दिलंय. ESMO चा लॉंग फॉर्म तुला लक्षात पाहिजे. ESMO चा लॉंग फॉर्म असतोय एक्सटेंडेड सॅटेलाइट मनी ऑर्डर. ह्याच्यामध्ये काय असतंय? ESMO मध्ये काय केलं जातं? व्हीसॅट टेक्नॉलॉजीचा वापर करून इथं काय केलं जातं? एक्सटेन्शन काउंटर असतात. हे लक्षात घे, एक्सटेन्शन काउंटर असतं ते. एक्सटेन्शन काउंटर कशासाठी? बुकिंग अँड ट्रान्समिशन ऑफ मनी ऑर्डर. आलं लक्षात? ESMO चा लॉंग फॉर्म एक्सटेंडेड सॅटेलाइट मनी ऑर्डर. त्याचप्रमाणे हे काय असतात? एक्सटेन्शन काउंटर असतात. त्याच्यावर काय केलं जाते? बुकिंग अँड ट्रान्समिशन ऑफ मनी ऑर्डर हे करताना आपल्याला दिसून येतं बघल्या. त्यानंतर तुला तिसरं जे ह्याच्यामध्ये 5C ते काय तुला सांगतो बघ. हे काय करतो? फोडून टाक तुझा इथं जरा मोकार धिंगाणा झाला आपला. हे पाय 5C मध्ये काय दिलेलं आहे? हायब्रिड मेल सर्व्हिस बद्दल माहिती दिलेली आहे. हायब्रिड मेल सर्व्हिस. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, काय नाही ते तुला सांगतो बघ. तुला सांगितलं एक्सटेंडेड जी आपली सॅटेलाइट मनी ऑर्डर आहे, त्यामध्ये ते मोठा भाग आहे कशाचा? व्हीसॅटचा. आणि
हायब्रिड मेल सर्व्हिस मध्ये काय केलं जातं काय नाही ते तुला सांगतो बघ. इथे ना व्हीसॅट टेक्नॉलॉजी वापरली जाते. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे तुझं रिटर्न ट्रान्समिशन असेल, रिटर्न जे तुझं इलेक्ट्रॉनिक रिटर्न मेसेज काय केला जातो, पाठवला जातो. हे बघ, इलेक्ट्रॉनिक रिटर्न मेसेज फ्रॉम वन प्लेस टू अनदर, वन प्लेस टू अनदर. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉम्प्युटर टर्मिनलचा वापर केला जातो. कॉम्प्युटर टर्मिनल ह्या व्हीसॅटला कनेक्ट असतात. काय असतात, कनेक्टेड विथ सॅट. कॉम्प्युटर टर्मिनल सेट ते व्हीसॅटला कनेक्ट असतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रिटर्न मेसेज असेल काय, तो काय करता येईल, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो. आणि ह्याला काय म्हणतात, हायब्रिड मेल सर्व्हिस म्हणतात. त्याचप्रमाणे हायब्रिड मेल सर्व्हिसचा एक फायदा आहे, एकच मेसेज आहे ना, एकाच वेळी अनेक जणांची लग्न लावली जातात आपल्या. आता एकाच वेळी अनेक जणांची लग्न लावली जाते म्हणजे ना, एकाच वेळी अनेक जणांना ना काय केलं जातंय, अनेक ऍड्रेसिंगला अनेक रिसिव्हरला एकाच वेळी मेसेज पाठवला जातो बघ. एकाच वेळी अनेक जणांना, अनेक जण म्हणजे कोण, ऍड्रेस असतील किंवा रिसिव्हर असतील, त्यांना काय केलं जाईल, मेसेज पाठवण्याचं काम केलं जाईल. हायब्रिड मेल सर्व्हिसचा असा त्याचा फायदा आहे. हायब्रिड मेल सर्व्हिस मध्ये सुद्धा व्हीसॅट टेक्नॉलॉजी वापरली जाते. व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल, त्याचप्रमाणे कॉम्प्युटर टर्मिनल कनेक्टेड विथ व्हीसॅट. इलेक्ट्रॉनिक रिटर्न जो मेसेज असेल तो काय फ्रॉम वन प्लेस टू अनदर मध्ये पाठवला जातो. त्याचप्रमाणे तुला सांगितलं, एकाच वेळी अनेक ऍड्रेसला रिसिव्हरला काय केलं जाईल, हायब्रिड मेल सर्व्हिसेस द्वारे मेसेज पाठवले जातील. आला लक्षात तुला. त्यानंतर पुढे पाहिजे डेफिनेशन आहे, ते बघ, जीपीओ रिलेटेड. जीपीओ म्हणजे काय असतं, जनरल पोस्ट ऑफिस. लक्षात घे. आता जनरल पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तू ऐकला असेल मुंबईला जीपीओ आहे आपलं, त्याचप्रमाणे पुणे जीपीओ ऐकला असेल. आता जीपीओ म्हणजे काय असतंय, हे फर्स्ट क्लास हेड ऑफिस असतात बघ आपल्या, फर्स्ट क्लास हेड ऑफिस असतात हे. त्याचप्रमाणे ह्याचे इन्चार्ज कोण असतात, ह्याचे इन्चार्ज चीफ पोस्ट मास्तर वगैरे असतात. चीफ पोस्ट मास्टर इन्चार्ज तो. त्याचप्रमाणे कुणी कशाचा इन्चार्ज असतं बरं का, ज्यावेळेस ऍडिशनल चार्ज वगैरे दिले जातात, त्याचप्रमाणे काय असतं, पीएमजी ला सीपीएमजी देऊ शकते, त्याचा काही विषय नसतंय. इन्चार्ज म्हणजे त्यामध्ये लक्षात ठेव, फक्त जीपीओ मध्ये फर्स्ट क्लास एचओ असतात. त्याचप्रमाणे हे कुठं सिच्युएटेड असतात, सिच्युएटेड ऍट म्हणजे कुठं आहेत हे, काय, जनरल पोस्ट ऑफिस. जनरल पोस्ट ऑफिस हेडक्वार्टर ऑफ हेड ऑफ सर्कलचे इथं असतात. हेडक्वार्टर ऑफ हेड ऑफ सर्कल इथं काय येतं, जनरल पोस्ट ऑफिस आहे. त्याचप्रमाणे जिथं मोर दॅन वन हेड ऑफिस आहेत बघ, मोर दॅन याचं जिथे येतं, याचं म्हणजे हेड पोस्ट ऑफिस जिथे येतं, त्याच्या HQ ला, एक मिनिट, हेड पोस्ट ऑफिस त्यांच्या HQ ला, यांच्या HQ ला आहे ना, यांच्या HQ ला सुद्धा काय म्हणतात, जीपीओ म्हणतात. आणि जे हेड ऑफिसेस मिळून जे तयार होतं त्याला जीपीओ सुद्धा म्हणतात. त्यांच्या हेडक्वार्टरला काय म्हणतात, जीपीओ म्हणतात. त्याचप्रमाणे फर्स्ट क्लास हेड ऑफिसेस असतील कुठं, सिच्युएटेड ऍट हेडक्वार्टर ऑफ हेड ऑफ सर्कल, त्यांना सुद्धा काय म्हणतात, जीपीओ म्हणतात. जसं की मुंबई जीपीओ. त्याचप्रमाणे चीफ पोस्ट मास्टर जनरल हे काय असतात, त्याचे इन्चार्ज वगैरे असतात. आला कार्यक्रम तुझ्या लक्षात. त्यानंतर 7वी जी डेफिनेशन आहे ती तुला सांगतो. जीपीओ बद्दल तुला समजलं ना बबल्या. आता पुढे पाहिजे, आता आपण काय करूया, 7 नंबरची जी डेफिनेशन आहे त्याबद्दल तुला सांगतो. 7 नंबरची डेफिनेशन आहे, सब ऑफिस असतात. सब ऑफिस म्हणजे काय, आता तुला माहिती आहे, रोज तू जायला तिथं मस्त गप्पा आणायला, चहा प्यायला मस्त पैकी, त्यानंतर तुझा घराकडे दौरा वाळायला, त्याला सब ऑफिस म्हणते. ते झालं आपल्या भाषेत बबल्या. पुस्तकाच्या भाषेमध्ये काय ते तुला सांगतो बघ. सब ऑफिस म्हणजे काय असतंय, अकाउंट अँड कंट्रोल विथ ऑल्सो अकाउंट विथ. त्याचप्रमाणे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे पैशाचा काय असेल, पैशाचा जो आर्थिक व्यवहार असेल. त्याचप्रमाणे सबऑर्डिनेट टू
सबऑर्डिनेट म्हणजे काय असतंय, बांधलेलं असते तर कोणाला बांधले सगळं, हा सगळा कार्यक्रम यशस्वी म्हणजे कोणाशी, हेड ऑफिसची, यशस्वी म्हणजे हेड ऑफिसची बांधलेला असतोय किंवा त्याच्या अंडर काम करत तर पैशाचा आर्थिक व्यवहार वगैरे हेड ऑफिस आणि यांच्यासोबत काय असतंय, मिळवा असते, जुळत असते, त्याला म्हणते सब ऑफिस म्हणते. सब ऑफिसलाच इन्चार्ज जर विचारलं तर सब ऑफिस इन्चार्ज तुला माहिती रोज गाठभेट असतील, एसपीएम असतात. एसपीएम म्हणजे काय असतं, सब पोस्ट असतात. त्याचप्रमाणे इथं सब टाउन ऑफिस पण असतात. सब टाउन पोस्ट ऑफिस. आता सब टाउन पोस्ट ऑफिस म्हणजे काय असतंय, ज्यावेळेस ना जिथं प्रधान डाकघर आहे त्याच्यात जवळ असणार, त्याच्यात म्हणजे बाजूला असणार जे येसो असते त्याला काय म्हणलं जाईल, सब टाउन पोस्ट ऑफिस सुद्धा म्हणलं जातं. आलं लक्षात. त्यानंतर तुला सांगतो 8 नंबरच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलेलं आहे. 8 नंबरच्या डेफिनेशन मध्ये ब्रांच पोस्ट ऑफिस. आता ब्रांच पोस्ट ऑफिस बद्दल सांगायला मला काही शब्द नाही, तर तू त्याचा बुक करून टाकलेला आहे तर तुला सगळं त्याबद्दल माहिती आहे. पण तरी पण तुला सांगतो बघ, ह्यांचं आहे ना अकाउंट सेक्शन ना येतो किंवा यशो सोबत संलग्न असू शकतं. त्याचप्रमाणे ब्रांच पोस्ट ऑफिस जे त्याचा इन्चार्ज कोण असतंय, आपलं बीपीएम भाऊ असतंय, इन्चार्ज बीपीएम भाऊ. त्याचप्रमाणे आपण पाहायचं झालं तर इथं सुद्धा आहे ना टाउन ब्रांच ऑफिस असतात किंवा ब्रांच टाउन पोस्ट ऑफिस असतात, टाउन ब्रांच ऑफिस पण असतात तिथं. म्हणजे इथं सुद्धा काय प्रधान डाकघराच्या जवळपास असणाऱ्या ज्या असतात ना ब्रांच ऑफिसेस त्यांना टाउन ब्रांच पोस्ट ऑफिस सुद्धा म्हणलं जातं. आलं लक्षात. लक्षात घ्या. आता आपण काय करूया, 9वीची डेफिनेशन त्याबद्दल माहिती बघूया. 9वी डेफिनेशन ही डीओपीची सर्वात फेवरेट म्हणजे टॉपिक आहे प्रश्न विचारायचा. तिथं काय कन्फ्युजन वाला मॅटर आहे. त्याच्यामध्ये 9A 9B 9C असे 3 प्रकार येतं. त्यामध्ये तुला सांगतोय लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा तुला एक 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 त्यातल्या डेफिनेशन येतात तोडत सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे तुला ते समजेल व्यवस्थित. हे पाय त्याच्यामध्ये तुला सांगतो 9A मध्ये काय झालं, ट्रान्झिट ऑफिस बद्दल माहिती दिली. ट्रान्झिट ऑफिस. आता तुला सांगतो RMS ची 2 ज्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये सॉर्टिंग ऑफिस आणि ट्रान्झिट ऑफिस असे प्रकार येतं. 9A मध्ये ट्रान्झिट ऑफिस बद्दल माहिती दिली नाही. ट्रान्झिट ऑफिस म्हणजे काय ते तुला सांगतो बघ. एनी पोस्ट ऑफिस म्हणजे एनी म्हणजे कुठलंही पोस्ट ऑफिस असो, पोस्ट ऑफिस सिच्युएटेड म्हणजे काय, स्थायिक असणे. सिच्युएटेड ऑन लाईन थ्रू आता कुठलं पोस्ट ऑफिस, एनी पोस्ट ऑफिस जे की लाईनवर आहे. कुठल्या लाईनवर, मेल कम्युनिकेशनची जी लाईन आहे ना, म्हणजे जिथून मेल जाती येते त्या भागामध्ये त्या लाईनवर त्या रूटवर असणाऱ्या पोस्ट ऑफिस जे आहे विच इज सिच्युएटेड ऑन लाईन थ्रू मेल कम्युनिकेशन. जिथं काय केलं जातं, बॅगा रिसिव्ह केल्या जातात, रिसिव्ह आणि सॉर्टिंग केल्या जातात बॅगा, रिसिव्ह आणि सॉर्टिंग केल्या जातात बॅगा. पण कशा सॉर्टिंग केल्या जातात, विदाउट ओपनिंग त्याला काय म्हणलं जाईल, त्याला म्हणलं जाईल आपल्या ट्रान्झिट ऑफिस. आता येईल का तुझ्या ध्यानात बाबू, हे पाय आता तुझ्या ध्यानात आलं का, एनी पोस्ट ऑफिस सिच्युएटेड ऑनलाईन थ्रू मेल कम्युनिकेशन. कुठले पोस्ट ऑफिस असो जे मेल कम्युनिकेशनच्या लाईनवर स्थित आहे, जिथं बॅगा येतात आणि बॅगांचं काय केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं. पण सॉर्टिंग कसं केलं जातं, विदाउट ओपनिंग. बॅगा ओपन न करता काय केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं. त्याला काय म्हणतात, ट्रान्झिट ऑफिस म्हणतात. आलं लक्षात. आता बॅगा काय केल्या, सॉर्टिंग केल्या, विदाउट ओपनिंग सॉर्टिंग केल्या, त्या काय केल्या जातात, बॅगा पुढे फॉरवर्ड केल्या जातात. ऑनवर्ड्स म्हणजे काय, पुढं काय केलं जातात, ऑनवर्ड्स म्हणजे पुढं फॉरवर्ड केलं जातात. त्यांना काय म्हणतात, त्या बॅगांना काय म्हणतील, त्या बॅगा म्हणतील फॉरवर्डेड बॅगा, फॉरवर्ड किंवा फॉरवर्डेड बॅग. मॅटर होता. हे बघ व्यवस्थित सांगतो, ट्रान्झिट ऑफिस म्हणजे काय असते, एनी पोस्ट ऑफिस विच इज सिच्युएटेड ऑनलाईन थ्रू मेल कम्युनिकेशन. ते काय करतं, पोस्ट ऑफिस रिसिव्ह करेल बॅगा सॉर्टिंग करेल, पण त्या ओपन न करता सॉर्टिंग केल्या जातील. आतमधला मॅटर बघितला जाणार नाही. त्या तिथं जिथं सॉर्टिंग केलं जातील त्याला म्हणतील ट्रान्झिट ऑफिस. त्या सॉर्टिंग केल्यानंतर तिथं पुढे काय केलं, त्या
फॉरवर्ड केलं जातं, ऑनवर्ड फॉरवर्ड, आणि त्या पुढे बॅगांना काय म्हणलं जाईल, फॉरवर्ड बॅगा म्हणलं जाईल. आलं का आता लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये लक्षात घेईन, जर समजा ट्रान्झिट ऑफिसच्या नावाने काय आल्या, बॅग आल्या, हे बघ, ऍड्रेस टू ट्रान्झिट ऑफिस, जर समजा ना ट्रान्झिट ऑफिसच्याच नावाने बॅग आल्या, बरोबर, त्या तिथं मात्र काय करता येतील, ओपन केल्या जातील. तिथं ओपन केल्यानंतर ज्या आतमध्ये त्या ट्रान्झिट ऑफिसच्या ऍड्रेसच्या नावाने ज्या बॅग आल्या असतील, तिथून पुढं ज्या फॉरवर्ड बॅग असतील त्या सुद्धा काय केल्या जातील. हे बघा, आधी काय केलं, ट्रान्झिट ऑफिस मध्ये बॅग आल्या, त्या ओपन विदाउट ओपन करता काय केल्या, पुढे पाठवल्या, त्याला फॉरवर्ड बॅग म्हणतील. जर समजा ट्रान्झिट ऑफिसच्याच नावाने बॅग आल्या असतील, समजा XYZ ठिकाणी, XYZ ठिकाणाच्या नावाने बॅग आल्या, तिथल्या आल्या बॅग आल्यानंतर त्या ओपन केल्या जातात. कुठं, ट्रान्झिट ऑफिस मध्ये आतमधलं पत्र वगैरे सगळं ओपन केलं जाईल. त्यामध्ये ट्रान्झिट ऑफिसच्या नावाने बॅग असेल आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा फॉरवर्डेड बॅग जर असतील, आतमध्ये जर फॉरवर्ड बॅग असतील, त्या काय केलं जातील, ह्या बॅगांसोबत पुढे पाठवल्या जातील. आलं लक्षात? ह्या ओपन किंवा बंद स्वरूपात करून ओपन किंवा क्लोज स्वरूपात पुढे पाठवले जातील. ज्या बॅगा ट्रान्झिट ऑफिस मध्ये ट्रान्झिट ऑफिसच्या नावाने आल्या आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा फॉरवर्डेड बॅगा होत्या, त्या पुढे फॉरवर्डेड बॅगा यांच्यासोबत आपण पाठवल्या जातील. आलं लक्षात? आता एवढा पॅटर्न ध्यानात आलाय का? आता 9B मध्ये काय दिलंय ते तुला सांगतो बाय, हे खोडून टाकतो आता. 9B मध्ये ट्रान्झिट मेल ऑफिस दिलंय, ट्रान्झिट मेल ऑफिस, ते फक्त ट्रान्झिट ऑफिस होतं, हे ट्रान्झिट मेल ऑफिस आहे. ते काय होतं, पारवहन कार्यालय होतं. हे काय, पारवहन डाक कार्यालय, पारवहन डाक कार्यालय, मेल म्हणजे डाक कार्यालय. आता इथं काय केलं जातं, इथे ना तुमच्या बॅगा येतात, रिसिव्ह केल्या जातात, फक्त ओनली रिसिव्ह अँड डिस्पॅच, फक्त बॅगा येणार आणि बॅगा पाठवल्या जाणार. इथं बॅगांचं सॉर्टिंग वगैरे केलं जाणार नाही, काय केलं जाणार नाही, सॉर्टिंग वगैरे केलं जाणार नाही. कुठं, ट्रान्झिट मेल ऑफिसला केले जात नाही. आलं लक्षात? ट्रान्झिट मेल ऑफिस म्हणजे काय, जिथं बॅगा येतात आणि तिथं फक्त बॅगा डिस्पॅच केल्या जातात, तिथं सॉर्टिंग वगैरे काहीच केलं जाणार नाही. ट्रान्झिट मेल ऑफिसचे इन्चार्ज जर विचारलं तर मेल गार्ड किंवा मेल एजंट, मेल गार्ड किंवा मेल एजंट असतात ना, ते काय असतात, इन्चार्ज असतात. कशाचे, तुला परीक्षेला विचारतील, ट्रान्झिट मेल ऑफिसचे इन्चार्ज कोण, मेल गार्ड किंवा मेल एजंट, मेल गार्ड किंवा मेल एजंट. तू 9वी जी डेफिनेशन आहे, 9वी मध्ये 9A 9B 9C, भाऊ तू काही कर पण तू डोक्यात घाल, परीक्षेला इथंच प्रश्न विचारला जाते बाबल्या. त्यानंतर आतापर्यंत आपण जे 8 पर्यंत बघितलं ते सगळं तुझा बाय हात का खेळ होता, त्याच्यामध्ये काय एवढं अवघड नव्हतं. आता तो डोकं खरं लावायला लागणार इथून 9व्या डेफिनेशन पासून पुढं, त्यामुळे व्यवस्थित ध्यानात घे. मेल गार्ड किंवा मेल एजंट इन्चार्ज असतात, त्याचप्रमाणे तुला माहिती असेल सेट मध्ये काम वगैरे करतात, हे त्यांचा तो विषय वेगळा आहे. ट्रान्झिट मेल ऑफिस बॅगा रिसिव्ह करणार, फक्त बॅगा डिस्पॅच करणार, सॉर्टिंग वगैरे केले जाणार नाही. 9C मध्ये काय दिलंय बघ, 9C मध्ये काय दिलंय, कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस, कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस. आता कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस म्हणजे काय, ही जी आपली ट्रान्झिट मेल ऑफिस आहेत ना, तिथं कॉम्प्युटर यूज केला जातो, जिथं कॉम्प्युटर यूज केला जातो. कुठं, ट्रान्झिट मेल ऑफिस मध्ये कॉम्प्युटर यूज केला की त्याला कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस मध्ये येतं. एवढंच फरक आहे, बाकी काहीच नाही. काम करण्यासाठी काय केलं जाईल, कॉम्प्युटरचा वापर केला जाईल. रिसिव्ह बॅगा डिस्पॅच वगैरे ट्रान्झिट मेल ऑफिस मध्ये कॉम्प्युटर वापरले जातील, त्याला काय म्हणतात, कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस मध्ये येतं. एवढंच 9C मध्ये सांगितलेलं आहे तुला. आता तुझ्या लक्षात आलंय का 9A 9B 9C व्यवस्थित. ट्रान्झिट ऑफिस कशाला म्हणते, ट्रान्झिट मेल ऑफिस कशाला म्हणते, कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस कशाला म्हणते, हे तू व्यवस्थित कर. मोस्ट आयएमपी बर का, कुठलं, ट्रान्झिट मेल ऑफिस, ट्रान्झिट ऑफिस आणि कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस. इथं तुला परीक्षेला प्रश्न विचारते, तुला 100 वेळा सांगितलं होता, आता याच्यावर सांगत नाही. पुढे लक्षात घे, 10वी आपण डेफिनेशन बघू. आता लक्षात घे, 10वी आपण डेफिनेशन बघू.
दहावी डेफिनेशन कशी रिलेटेड आहे, सॉर्टिंग ऑफिसेसच्या संबंधी. सॉर्टिंग ऑफिसेस म्हणजे छटाई कार्यालय. आता तुला सांगितलं आरएनएस चे दोन प्रकार, सॉर्टिंग ऑफिस आणि जे ट्रान्झिट ऑफिस आहे. ट्रान्झिट ऑफिस 9 ABC डेफिनेशन बघितलं. आता सॉर्टिंग ऑफिस 10 नंबरची डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये पहिलं तू लक्ष घे, परीक्षेला तुला विचारलं जातं सॉर्टिंग ऑफिसेसचे इन्चार्ज कोण असतात. इन्चार्ज हे HSA असतात. HSA. HSA म्हणजे काय असतंय, हेड सॉर्टिंग असिस्टंट. हे काय असतात, इन्चार्ज असतात. कोणाचे, सॉर्टिंग ऑफिसेसचे. त्याचप्रमाणे आता सॉर्टिंग ऑफिसेस मध्ये काय काम केलं जातं ते लक्षात घे. तिथं बॅगा आल्या, बॅगा रिसिव्ह केल्या, बॅगा रिसिव्ह केल्यानंतर बॅगा ओपनिंग केल्या जातात. ओपनिंग केल्यानंतर काय केलं जाईल, पत्रांची विभागणी केली जाईल. कशाची, पत्रांची विभागणी, पत्रांची. त्यानंतर पुढे काय केलं जाईल, ह्या पुढे बॅगा बांधल्या जातात. बॅगा बांधल्या आणि पुढे काय केलं जाते, त्या बॅगा पाठवल्या जातील. आलं लक्षात. ओपनिंग केलं जाईल, त्याचप्रमाणे तिथं बॅगांची सॉर्टिंग केली जाईल, पत्रांची विभागणी केली जाईल. तिथून पुढे ते बॅगा बांधून त्या पुढे पाठवले जातात. आता त्यानंतर लक्षात घे, सॉर्टिंग ऑफिसेसचा मेन उद्देश काय. सॉर्टिंग ऑफिसेसचा मेन उद्देश आहे जे बाकीचे ऑफिसेस आहेत ना, अदर ऑफिसेस तिथं ताण कमी करणे, तिथं काम कमी करणे, ताण कमी करणे किंवा काम कमी करणे, कमी काम. त्याचप्रमाणे सॉर्टिंग ऑफिसेसचा उद्देश काय, बॅगांची संख्या काय करायची, कमी करायची. बॅगांची संख्या कमी करणे. काय करायचं, बॅगांची संख्या कमी करायची. त्याचप्रमाणे जे बॅगांचं जे वजन आहे, ते बॅगांचं वजन सुद्धा काय करायचं, कमी करायचंय. वेट ऑफ बॅग, वेट ऑफ बॅग्स हे काय करायचंय, कमी करायचंय. हे मेन उद्देश कशाचा आहे, सॉर्टिंग ऑफिसेसचा आहे. हेड सॉर्टिंग असिस्टंट हे इन्चार्ज असते ना, त्यानंतर ओपनिंग विभागणी वगैरे केलं, ती बॅगा बांधून त्या पुढे पाठवलं जातं. 10वी डेफिनेशन तुला लक्षात आली. आता याच्यामध्ये 10A म्हणून 10A म्हणजे याच्यामध्ये दुसरी डेफिनेशन काय, तुला परीक्षेला 10A बद्दल आहे ना AMPC तू ऐकलं असशील बरं का. तू काय कर, ह्याच्याबद्दल फक्त एवढं ह्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेव, तुला ह्याच्या आत काही विचारणार नाही. तर हे बघ, AMPC चं लॉंग फॉर्म काय, ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर. प्रोसेसिंग तुला परीक्षेला काय करते, इथं प्रोसेसिंग नाही, इथं प्रोसेस देते, प्रोसेस सुद्धा देते. आणि तुला इथं गेम फसवला जातो, तू इथं कन्फ्युजन होतो आणि तुझा कार्यक्रम वाचतो परीक्षेत. तेव्हा व्यवस्थित लक्ष देत आहे. ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर. आता ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटरचा उद्देश काय ते तुला सांगतो. जिथे ना मेल असतात, ज्या हाय मेल असतात किंवा जास्त मेलचा वर्कलोड असतो, तिथे ना मशीन प्रोव्हाइड केले जातात. काय केलं तर मशीन प्रोव्हाइड केले जातात. कुठले मशीन, जे ऑटोमॅटिक काय करतात, सॉर्टिंग करतात. सॉर्टिंग कशाचं करतात, आर्टिकलचं सॉर्टिंग करतात. आणि तिथं जाताना ना हाय स्पीड मध्ये काय केलं जातं, मशीनने सॉर्टिंग केलं जातं आर्टिकल्सचं. त्याला म्हणते ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर. आता हे सेंटर कुठं कुठं लोकेटेड आहे तुला सांगतो. परीक्षेमध्ये काय केलं जाईल, आता दिल्ली दिलं जाईल आणि बाकीचे वेगवेगळे पर्याय दिले जातील. जर समजा दिल्ली दिलं तर तू दिल्ली लिहायचं. आणि जर समजा तुला हे बघ, दिल्ली असेल, त्याचप्रमाणे मुंबई असेल, त्याचप्रमाणे कोलकाता असेल आणि चेन्नई असेल, हे जर 3-4 पर्याय दिसले आणि चौथा जर ऑप्शन ऑल ऑफ द अबव करेक्ट असेल, तर तू ऑल ऑफ द अबव करेक्ट हा विषय तिथं रंगून यायचा. आलं लक्षात. त्यानंतर तुला 10A लक्षात आलं, AMPC ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर किंवा ऑटोमेटेड मेल प्रोसेसिंग सेंटर, दोन्ही लक्षात ठेव. मेल जिथं मोठ्या प्रमाणात जिथं मेल येतं तिथं सॉर्टिंग करणं शक्य होत नाही, तिथं मशीनचा उपयोग करून काय केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं. असे सॉर्टिंग पुढे येतं दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. आलं लक्षात. कार्यक्रम संपला. त्यानंतर तुला सांगतो, कॉम्प्युटराइज CRC असेल, 10C मध्ये काय दिलंय, 10C ची जी डेफिनेशन आहे तिथं CRC बद्दल दिलंय. तू इथं काय कर, CRC चा फक्त लॉंग फॉर्म लक्षात ठेव. कॉम्प्युटराइज रजिस्ट्रेशन सेंटर. जास्त डोकं लावू नको, फक्त एवढं लक्षात ठेव, कॉम्प्युटराइज रजिस्ट्रेशन सेंटर म्हणजे CRC. आता हे कुठं असतात लोकेटेड, हे मेल ऑफिसेस जिथं येतं
तिथं लोकेशन असतं. इथं काय केलं जातं, प्रोसेसिंग ऑफ मेल हे काम कुठं केलं जातं, सीआरसी ला केलं जातं. कॉम्प्युटराइज रजिस्ट्रेशन सॉर्टिंग ऑफिसेस वगैरे असतात. आलं लक्षात. तू फक्त 10C मध्ये कॉम्प्युटराइज रजिस्ट्रेशन सेंटर म्हणजे सीआरसी लक्षात ठेव. त्याचप्रमाणे 10A मध्ये एएमपीसी लॉंग फॉर्म लक्षात ठेव. जिथं सॉर्टिंग काय केलं जातं, आर्टिकलचं मोठ्या प्रमाणात सॉर्टिंग केलं जातं. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. आलं ध्यानात. त्यानंतर पुढं पाय, कॉम्प्युटराइज आहे ना, म्हणजे इथं काय केलं जातंय, प्रोसेसिंग ऑफ रजिस्ट्रेशन ऑन कॉम्प्युटर. हे बघ, प्रोसेसिंग कशावर केलं जात आहे, प्रोसेसिंग ऑफ रजिस्ट्रेशन ऑन कॉम्प्युटर. आता हे कुठं सेट असतंय, हे ना तुला सांगतो, मेल ऑफिसेसला किंवा अदर लोकेशनला असतात हे वर्क ऑफिसेस किंवा अदर लोकेशन. आलं ध्यानात, आलं लक्षात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 पर्यंत जे डेफिनेशन आहे त्यामध्ये तिसरी डेफिनेशन डिलीटिंग व्हॉल्यूम 5 बद्दल आपण 10 पर्यंत डेफिनेशन बघितले. आता आजचा पार्ट एवढा सोपा होता. ह्याच्यामध्ये मोस्ट टाइम पे असणारी बघ 9वी आणि 10वी ह्या दोन लक्षात ठेवायचे व्यवस्थित. त्यानंतर तुला सांगतो आपण काय करणार आहे, इथून पुढे तुझं खरं डोक्याची गरज लागणार आहे. 11 पासून 47 पर्यंत थोड्या महत्वाच्या डेफिनेशन्स येतात, त्या आपण व्यवस्थित बघण्याचा, व्यवस्थित अनालिसिस करून तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.